तर मोस्ट डिमांडिंग, मोस्ट ट्रेंडिंग, इंस्टाग्रामला भरपूर ढीक प्रेम दिलेलं, जवळपास 17,000 लाईक गेल्यात. एवढं ढीक प्रेम दिलेलं आज आपण फायनली इंस्टाग्राम ट्रेंडिंग यात्रा बॅनर एडिटिंगवर एकदम टॉप क्लास ट्युटोरियल आणले. आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स कशी एक डिझाईन स्टेप बाय स्टेप केली जात्या, म्हणजेच आजच्या डिझाईनमध्ये पिक सेटपासून देवाचा फोटो कसा ॲडजस्ट करायचं, प्रॉपर टेक्स्टचा कसा भाग आहे, बॅकग्राऊंडचा काय आहे, सगळं बेसिक टू ॲडव्हान्स समजून सांगितलंय. प्लस आजच्या डिझाईनचे आपण 2 एडिबल PSD दिल्यात, प्लस एक्स्ट्रा मटेरियल दिले आणि 2 PLP पण दिल्यात प्रॉपर. तर यामध्ये जे काही पहिली PLP आहे किंवा पहिली PSD आहे ती प्रॉपर पिक्स ॲडजस्टमेंट आणि अलाइनमेंटची आहे. दुसरा भाग आहे तो संपूर्ण डिझाईनचा आहे. तर बेसिक ते ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. भरपूर ढीक प्रेम द्यायचा आहे तुम्हाला. यात्रा बॅनर भरपूर आवडतोय, नक्कीच मला माहिती आहे इंस्टाग्रामला ढीक प्रेम द्या, त्यामुळे इथंही ढीक प्रेम द्यायचा आहे नक्कीच. तर आजचं लाईक टार्गेट आहे आपलं 1000 आजच्या व्हिडिओचं. तर भरपूर ढीक प्रेम देऊन तुमच्या मित्रांना, फॅमिली मेंबर्सना किंवा नातेवाईकांना ही व्हिडिओ शेअर करा भरपूर. त्याचबरोबर नक्कीच कसा वाटला कमेंट करा. त्याचबरोबर नक्कीच आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा कृपया करून. आपल्या इंस्टाग्रामला ढीक प्रेमला ते जाऊन ही डिझाईन बघू शकताय कशी आहे काय आहे. प्रॉपर स्क्रोलिंग पोस्ट टाकल्याने भरपूर ढीक प्रेमला, त्याबद्दल खूप खूप आभार. तिथं नक्कीच फॉलो करा, पोस्ट आवडल्या तर लाईक करा, तिथल्या ब्रॉडकास्ट चॅनलला नक्कीच जॉईन व्हा. त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामलाही जॉईन होऊ शकताय. त्याचबरोबर भाऊंनो भरपूर कॉल आलेत की दादा क्लास रिलेटेड माहिती, तर क्लास रिलेटेड माहिती आपण द्यालो नो प्रॉब्लेम, पण अजूनही डेट आपली फिक्स नाही आहे PCची ऑनलाईन आणि PCची ऑफलाईन या क्लासची. कारण का आत्ताच परवाच आपली बॅच चालू झालेली आहे आपली PCची, त्यामुळं काही वेळ लागेल आपल्याला. एक आठवडा द्या मला. आठवडा झाला की नाही आपली नेक्स्ट बॅचची जी काय डेट आहे तर ती फिक्स होईल. आणि या महिन्याच्या एंडला किंवा मे महिन्याच्या स्टार्टिंगला आपली जी काय फोटोशॉपची ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे तर ती बॅच नक्कीच चालू होईल. आणि झाले कृपया नक्कीच लवकर ॲडमिशन डन करा टाका. आता फक्त अवेलेबल आहे आपल्या मोबाईलचा क्लास. मोबाईलचा रेकॉर्डेड भेटतोय. PC सारखाच आपला मोबाईलमध्ये शिकवला गेलेला क्लास आहे. ज्यांच्याकडे फक्त मोबाईल आहे त्यांनी नक्की हा करू शकताय. 1500 रुपयाचा क्लास आहे. ह्यामध्ये तुम्हाला फोटोपिया, पिक्सललॅब, इन्फिनिट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंगच्या काय ॲप्लिकेशन्स आहेत, काय एक्सटर्नल ॲप्लिकेशन्स आहेत, असं एकदम डीपमध्ये शिकवलं गेलेलं आहे. यामध्ये ऑल टाईप डिझाईन, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, अल्बम, डिजिटल पेंटिंग, सिनेमॅटिक, सनवर्जन, बेसिक ॲडव्हान्स कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी असं सिक्वेन्स आहे. यासोबत भरपूर काही गोष्टी भेटतील, ॲप्स, मटेरियल, प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स, तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट सगळं भेटेल प्रॉपर क्लासचं. हा आपला 25 दिवसांचा ऑलरेडी क्लास झालेला आहे. हा रेकॉर्डेड क्लास भेटतोय. गेल्या काही महिन्याआधीच आपली बॅच झाल्या. यामध्ये तुम्हाला 25 दिवसांचं 25 व्हिडिओज भेटतील प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स. नक्कीच वर तुम्हाला नंबर दिल्यावर कॉन्टॅक्ट करा. सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर ॲडमिशन डन करू शकता. तर बिना वेळ घालता चला तर तेव्हा फायनली आपल्या आजची आपण डिझाईन बघायला बेसिक टू ॲडव्हान्स. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ऑर्डर आली ती 10x30ची. ओके, तर त्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक टू ॲडव्हान्स बघूयात या प्रॉपर. तर पहिली गोष्ट आपण पिक कसं सेट केलं हे आपण सिक्वेन्स वाईज बघूयात. त्यातला काही डाटा मटेरियल आहे तो नक्कीच आपण बघूयात. म्हणजे तीच आपण PSD 1 दिल्या. आता जो काय आपण इथं डिझाईन करालोय तो भाग संपूर्ण आपण फ्लॅट थीममध्ये घेतला आहे. तुम्हाला जी PSD भेटणार आहे किंवा टिप फाईल भेटणार आहे ती एडिटेबल आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. त्यानंतर पहिल्यांदा आपण साईज घेऊयात. फाईल न्यू, इथं इंचेस ठेवायचा आलेल्या 10x30 त्याची काय साईज आहे ती डायरेक्ट आपण टाकलेली आहे 10x30. इथं रिल्युशन ठेवायचं आहे 300 किंवा 200 ठेवा, 200 लई होईल, जास्त ओके होईल, काय अडचण नाही. आणि आडवं ओरिएंटेशन क्रिएट. फाईल प्लेस इम्डेड. आता सगळ्या गोष्टी आपण प्लेस इम्डेड करून यूज करायच्या आहेत नक्कीच. बघूयात या. पहिला आपला आहे भाग 1. यामध्ये बघा आपण पहिला शेप ॲड केला आहे. त्यामध्ये फाईल प्लेस इम्डेड आणि त्यातला जो काय पहिला पिक आहे तो आपण इथे ॲडअप केला. पिक ॲडअप केल्यानंतर राईट क्लिक मारून क्रिएट क्लिपिंग मास्क करायचा याला. ही जी कंट्रोल जे मारून कॉपी, आल्ट होल्ड करून लावायचा याला मास्क, ब्रश आणि जो काय डोक्याचा वरचा भाग आहे तो नक्कीच आपल्या व्हाईट ब्रशनं आपल्याला रिकवर करायचा आहे. ही झाली पहिली इमेज आपली. फाईल प्लेस इम्डेड. दुसरा भाग जरा उगाच कलर चेंज आहे बघा आपल्या शेपचा. फाईल प्लेस इम्डेड. जी काय इमेज आहे ती पुढची ती आपण ॲडअप केली. क्लिप करा. तर क्लिप तुम्ही आल्ट कंट्रोल जीने पण करू शकताय किंवा दोन्ही लेअरच्या मध्ये आपला कर्सर आणला आणि आल्ट होल्ड केला की तरी आपली ही क्लिप होते इमेज बघू शकताय. त्यानंतर त्याचा कंट्रोल जे आल्ट होल्ड करून लावायचा आहे. मास्क, ब्रश, डोक्याचा वरचा भाग आपण रिकवर अप केला. पुढील गोष्ट, पुढील मुद्दा तो म्हणजे पुढचा शेप आपला. त्यानंतर फाईल प्लेस इम्डेड. पुढचा जो काय आपला पिक आहे तर तो इथं आपण ॲडअप केला आहे. त्यानंतर क्लिप करायचा आहे. कंट्रोल जे मारून त्याची कॉपी, आल्ट होल्ड करून मास्क म्हणजे इन्व्हर्टेड मास्क लागते, वरचा डोक्याचा भाग रिकवर.
फाईल प्लेस इम्बेड, पुढचा शेप, त्यानंतर फाईल प्लेस इम्बेड जी काही इमेज आहे तर ती पुढची आपण ॲडअप केली. क्लिप करा, कंट्रोल क्लिप करा, कंट्रोल जे न कॉपी, अल्ट होल्ड करून लावायचा आहे मास्क, वरचा भाग आपण रिकवर अप केला. फाईल प्लेस इम्बेड, पुढचा शेप, पुढची इमेज आपण घेऊयात. क्लिप, कंट्रोल जे, अल्ट होल्ड करून लावायचा आहे मास्क, वरचा आपला भाग रिकवर. फाईल प्लेस इम्बेड, पुढचा शेप, त्यानंतर आपला जो काय त्यावरचा पीक आहे तो आपण ॲडअप केला आणि क्लिप करायचा आहे. कंट्रोल जे, अल्ट होल्ड करून लावायचा आहे मास्क, वरचा फक्त भाग रिकवर. फाईल प्लेस इम्बेड, पुढचा शेप, त्यानंतर फाईल प्लेस इम्बेड, प्रॉपर अँड परफेक्ट आपण घेऊ शकतो तो म्हणजे इमेज. क्लिप करा, कंट्रोल जे मारून जी कॉपी, अल्ट होल्ड करून मास्क, वरचा भाग आपला रिकवर अप. त्यानंतर फाईल प्लेस इम्बेड, पुढचा शेप, असं एकूण 10 आहेत बघा. फाईल प्लेस इम्बेड, अल्ट होल्ड करून मास्क आणि आपला हा भाग रिकवर अप केला. फाईल प्लेस इम्बेड, हा आपला पीक. फाईल प्लेस इम्बेड म्हणजे इमेजवर प्रॉपर लेवलला सगळ्या गोष्टी सेटअप होत्यात बघा. नीट बघून घ्या सगळ्या गोष्टी. एकसारख्या कशा दिसत आहेत, एकसारख्याला सगळा ओव्हरऑल टोटल आपण एक प्रकारे कॅमेरा मारलाय, त्यामुळे टोटल एकसारखे दिसाले बेस्ट लेवलला. लास्ट आणि बेस्ट आपली इमेज. पहिला आपण शेप घेतला आणि त्यानंतर ती राहिलेली आपली इमेज घेतलेली आहे. क्लिप करा, कंट्रोल जे मारून कॉपी, अल्ट होल्ड करून मास्क आणि आपला रिकवर केला. फाईल प्लेस इम्बेड, इथं आपल्याला लावायचा आहे एक प्रकारे फेड सेक्शन. ही फक्त आता हा जो काय खालचा भाग आहे तो नक्कीच सगळा शिफ्ट होल्ड करून सिलेक्ट करायचा आणि खालच्याला दाबला की सगळं सिलेक्ट होते बघा. वरनं खाली किंवा खालनं वर जावा, ग्रुपमध्ये टाकला आणि हा भाग आपण क्लिप केला. बघू शकता बरोबर फक्त या गोष्टीलाच इफेक्ट बसला क्लिप केल्यामुळं. पुन्हा फाईल प्लेस इम्बेड, त्यानंतर जी काय आपली ही गोष्ट आहे ही पण क्लिप करायची आपल्याला चांगल्या प्रकारे. पुन्हा फाईल प्लेस इम्बेड, आपला जो काय भाग आहे नक्कीच रिफ्लेक्शनचा तो आपण ॲडअप केला आहे आणि स्क्रीन याचा ब्लेंड मोड आपण ठेवला आहे स्क्रीन, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर फाईल प्लेस इम्बेड, इथं आपण घेतला खालचा भाग पट्टीवाला, तो पण क्लिप करणार असेल तर नक्कीच क्लिप करू शकता, पण काय अडचण नाही, राहू दे, क्लिप करायची काय गरज नाही, परफेक्ट अलाइन्ड भाग आहे तो. त्यानंतर इंस्टाग्रामचा आपला आयकॉनचा पण ॲडअप केला, त्याचा ब्लेंड मोड नक्कीच कलर डॉट 10 कुठला युनिक काय नक्कीच ठेवून असेल तर नक्कीच ट्राय करा, ठेवू शकताय. बाकी हाय तोच अजून बेस्ट दिसतोय. फाईल प्लेस इम्बेड, नावं प्रत्येकाची प्रॉपर इंस्टाग्राम आय डी म्हणू शकतोय आपण. फाईल प्लेस इम्बेड, तर 3 डायलॉग सांगितलेला डायलॉग आपण ॲडअप केला आहे. त्यानंतर फाईल प्लेस इम्बेड, खाली एक पट्टी आहे आपली. त्यानंतर फाईल प्लेस इम्बेड आणि प्रॉपर लेवलला शिबिटचूकचा जो काय भाग आहे तर तो आता करायचं काय आपल्याला, ही जो काय रिफ्लेक्शनचा भाग आहे हा नक्कीच छान आहे प्रॉपर लेवलला. कारण का विषय कसा आहे, आपण ह्याची डायरेक्ट एक प्रकारे कॉपी घेणार आहे. मग हे रिफ्लेक्शन आहे ना हे डायरेक्ट नाही घेऊन चालत, प्रॉपर याला सेपरेटली काढणं गरजेचं आहे. आता बघा याचा जो का डोळा ऑफ केलंय कारण का याचा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करावा लागतोय. बाकी बघा कंट्रोल शिफ्ट अल्ट होल्ड करायचा आणि ई दाबायचा आहे. सगळ्याची वर खालची कॉपी, त्या मग आपले रिफ्लेक्शन आणि हा जो काय आपला भाग आहे या दोनच गोष्टी तिकडे नेल्या की नाही एकदम टॉपचा विषय दिसतोय. चला आता फायनल डिझाईन करायला आपली फाईल न्यू 10x30 200 रिझोल्युशन आडो ओरिएंटेशन. आता किती ठेवताय काय ठेवताय इन डीप अँड डिटेलमध्ये तुम्ही नक्कीच बघा. 250 रिझोल्युशन आहे बहुतेक मला वाटाले, 250 आपल्या मेन डिझाईनला. बघत काय अडचण नाही, कसा सेटअप होतोय त्यानुसार आपण जाऊयात. आता आलो आपण डिझाईनचा प्रॉपर भाग बघायला. पहिला आपण घेतला बॅकग्राऊंडचा भाग, अतिशय सुंदर आणि बेस्ट. ह्यामध्ये काय केलं आपण, आता हे आपल्या पिक्सेल आपल्याला सेपरेटली काढायचं त्यामुळे मर्जेबल केलं सगळं. यामध्ये प्रॉपर वेगवेगळ्या प्रकारचं जे काय ॲबस्ट्रॅक्ट्स किंवा रेट्रो बॅकग्राऊंड आहेत ते मिक्सिंग केलेले आहेत आणि नक्कीच सिलेक्टिव्ह कलरचा तीन जरा भाग अप्लाय केलेला आहे आपण. त्यानंतर यामध्ये प्रॉपर आपण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर आपला सिक्वेन्स ॲडजस्ट करूयात आपण डेट वाईज. हां,
त्यानंतर आता पुढचा भाग आपला जो आहे काय भैरवनाथ यात्रेनिमित्त येणारे सर्व त्याचा आपण शॅडो घेतलाय प्रॉपर. जे आपलं संपूर्ण जे काय टायटल आपण घेतले, टायटल तयार केले. मी एक गोष्ट सांगतो, कृपया सगळ्यांनी लक्षात घ्या परमेश्वर कृपेनं, की जी गोष्ट असेल आता यात्रेमध्ये काय काय इम्पॉर्टंट असते, पिक्स इम्पॉर्टंट असतात, टायटल इम्पॉर्टंट असते आणि देवाचं फोटो इम्पॉर्टंट असते. तिन्ही गोष्टी एक प्रकारे वेगवेगळ्या गोष्टीवर करा आणि त्यानंतर बॅकग्राऊंड तयार करून चांगल्या प्रकारे ते एकत्रित आणा. ही टेक्निक केला की सोपं जाईल सगळं. याचा ब्लेंड मोड आपण चेंज केला आहे आणि फिल जरा 0 केला, म्हणजे कमी केलं. डन. फाईल प्लेस इम्डेड. त्यानंतर इथं आपण ॲडअप केला हा टेम्पलचा भाग, बॅक साईडचा भाग आहे. त्यानंतर फाईल प्लेस इम्डेड. इथं आपण शेप घेतला आहे प्रॉपर सर्क्युलर. त्यानंतर फाईल प्लेस इम्डेड. इथं त्या शेपवरचं प्रॉपर आपण मंडला आर्ट थीम म्हणतो की नाही, ते प्रॉपर घेतलं आहे. त्यानंतर त्याचा ब्लेंड मोड चेंज, कलर डॉच केला आहे जेणेकरून ती रिफ्लेक्शन एकदम टॉप नॉच दिसेल. त्यानंतर पुढील मुद्दा ते म्हणजे आपलं देवाचं फोटो ॲड आहेत, नक्कीच खतरनाक लेवलला भैरवनाथांचं. त्यानंतर पुढचा मुद्दा, पुढचा आपला टेम्पलचा भाग बॅक साईडचा झाला, तर पुढचा पण टेम्पलचा भाग आपण घेतला जेणेकरून तो अजून टॉप क्लास युनिक दिसाला आणि बेस्ट दिसाला. नक्कीच तुम्हाला कसा वाटला सांगा, तुम्ही ती गोष्ट ॲडअप करा. त्यानंतर इकडं आपण खाली घेतलं एक प्रकारे फेडेड सेक्शन, नक्कीच ते तुम्ही ग्रॅडियंटनं घेऊ शकताय, PNG ग्रॅडियंटनं ब्लॅक कलरनं. ओके. फाईल प्लेस इम्डेड वर हे सगळे प्रॉपर लेवलला चेक करून घ्या यात्रेनिमित्त. तुम्ही एकदा PhD चेक करा, सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला. हा इकडचा भाग यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. एकदम बेस्ट बेसिक टू ॲडव्हान्स. आता आपल्याला काही गोष्टी ॲड करायचे, त्याआधी आपला जो काही तिकडचा भाग आहे पिकवाला तो आपण घेऊयात. या 2 गोष्टी ड्रॅग अँड ड्रॉप परफेक्ट लेवलला सेटअप करा. आता याचा सिक्वेन्स किती लागेल काय लागेल आपल्याला माहीत नाही आहे, कितपत लेफ्ट कितपत राईट चेक करणं गरजेचं आहे. असो इकडं तिकडं झालं तरी चालेल, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. आता मी काय म्हटल्याप्रमाणे हे जो आपला भाग आहे सेपरेट घेतला, म्हणून जर मर्ज करून घेतला असतं तर विथ ब्लॅक बॅकग्राऊंड आलेला असतं. ओके. त्यामुळे जरा जपून घ्या गोष्टी. इथं आपण जरा त्रिशूळचा भाग आहे प्रॉपर देवाच्या आपला पुढंच. त्यानंतर हा आपला भैरवनाथांच्या नावानं चांगलं एकदम बेस्ट लेवलचं टेक्स्ट. बाकी मशालची फ्लेम आहे, ह्याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे. स्क्रीन पण मशाल दिसत नाही, मशाल आपण सेपरेटली कटिंग करून घेतल्या, त्यामुळं ती युनिक आणि बेस्ट दिसते. बघू शकता बरोबर त्यावरच आपली मशाल आली खतरनाक लेवलला. फाईल प्लेस इम्डेड. त्यानंतर इकडचा पण भाग मशालीचाच आपण लावला आहे, ह्याचा पण ब्लेंड मोड चेंज स्क्रीन. आणि त्यानंतर त्यावरच आपला प्रॉपर जो काय मशालीचा भाग आहे तो आपण इथं ॲडअप केलेला आहे. त्यानंतर पुन्हा पुढची गोष्ट फाईल प्लेस इम्डेड आणि एक प्रकारे आपला हा भाग रिफ्लेक्शनचा, याला लावायचा आहे स्क्रीन ब्लेंड मोड. तर ओव्हरऑल टोटल तुम्ही बघू शकताय बेसिक टू ॲडव्हान्स स्टेप बाय स्टेप आपण बघितल्यात 2 PhD टिप फाईलमध्ये, जे एकदम परफेक्ट लेवलला तुम्हाला कळालं असावं. काय कृपया शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकताय, कळवू शकताय. आणि कसं वाटलं ट्युटोरियल हे कृपया कळवा कमेंट करून. बाकी डिक प्रेमीला त्याबद्दल खूप खूप आभार आत्तापर्यंत. असं डिक प्रेमीला होते इंस्टाग्रामला, यूट्यूबला. आणि पुढचं ट्युटोरियल नेक्स्ट थीम काय पाहिजे ती नक्कीच कमेंट करून कळवा. बाकी बाबासाहेबांचं आपलं जे काही थीम आहे ती नक्कीच लवकर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहे, एकदम युनिक आणि नवीन काहीतरी. ओके. यात्रेसारखीच थीम ठेवूयात, ट्राय करूयात बेस्ट लेवलला. बाकी क्लासचा विचार करा, वर तुम्हाला नंबर चला कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात. त्यानंतर मग तुम्ही कोणताही क्लास पाहिजे, इन्फॉर्मेशन पाहिजे तर ऑनलाईन ऑफलाईनची इन्फॉर्मेशन देऊयात आपल्याला. बाकी मोबाईलचं पाहिजे तर मोबाईलचं तुम्ही घेऊ शकता, लगेच आता अवेलेबल आहे कारण का तो रेकॉर्डेड भेटतोय. भेटलो लवकरचा पण एकदम चांगल्या विषयाड नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, डिक प्रेम, बाय, धन्यवाद.